नमस्कार मित्रांनो, इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असताना आपल्याला असे वाटते की कार किंवा मोटरसायकलसाठी वापरत असलेले पेट्रोल डिझेल इतकं महाग असते, तर मग विमानातील इंधन किती महाग असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच। अनेकांच्या मनात नेहमी ही उत्सुकता असते की विमानात पेट्रोल किंवा डिझेल लागत नाही, मग कोणतं इंधन वापरतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याची किंमत किती असते हे देखील अनेकांना माहीत नाहीये। तर चला आज आपण त्याबद्दल जाणून घेऊ। मोठी विमाने जेट इंजिन या प्रकारात मोडतात। या जेट इंजिन मध्ये पेट्रोल वापरतात का? तर उत्तर आहे अजिबात नाही, कारण पेट्रोल हे अतिशय ज्वलनशील आहे। पेट्रोल पटकन आग पकडते। विमानामध्ये प्रचंड प्रमाणात इंधन असते। पेट्रोल कमी तापमानात देखील पेट घेऊ शकते। पेट्रोल भरताना काही निष्काळजीपणा झाल्यास किंवा इंजिनच्या उच्च तापमानामुळे पेट्रोल पटकन पेट घेऊ शकते। विमाने ही अतिशय उंचीवर उडतात। या उंचीवर तापमान 0 अंशापेक्षा कमी असू शकते। अशा वेळेस पेट्रोलचा चक्क पाण्यासारखा बर्फ होतो, त्यामुळे संपूर्ण इंधन प्रणाली ही ब्लॉक होऊ शकते। अशा वेळेस इंजिन मध्ये बिघाड होऊ शकतो। पेट्रोलमुळे जेट इंजिन मध्ये कार्बन निर्माण होऊ शकतो। पेट्रोलमध्ये लीड असते, तसेच पेट्रोलची वाफ तयार होऊन वेफर लॉकची समस्या निर्माण होते। त्यामुळे जेट इंजिनचे स्पेअर पार्ट लवकर खराब होऊ शकतात। पेट्रोल वंगण म्हणून काम करत नसल्याने विमानाच्या स्पेअर पार्टची झीज होते आणि अपघाताचा धोका वाढतो। यामुळे मोठ्या जेट इंजिनमध्ये पेट्रोल वापरत नाहीत, मात्र काही छोट्या इंजिनमध्ये, ज्यामध्ये पिस्टन प्रकारचे इंजिन असते व जी कमी उंचीवर उडतात, अशा विमानांमध्ये पेट्रोल वापरतात। अमेरिका आणि युरोपमध्ये याच पेट्रोलला गॅसोलिन म्हणून ओळखले जाते। दुसरा इंधनाचा प्रकार आहे डिझेल। मग हा पर्याय विमानांसाठी योग्य आहे का? विमानात सामान्यपणे डिझेल वापरले जात नाही, कारण ते जास्त जड असते। डिझेलचा गोठण बिंदू म्हणजेच फ्रीजिंग पॉइंट हा -9.2 डिग्री इतका असतो। विमाने खूप उंचीवर उडतात, जिथे तापमान अत्यंत कमी असते। अत्यंत थंडीत डिझेल गोठते आणि मेणासारखे चिकट होते। डिझेल हे जेट फ्युएलपेक्षा जास्त वजनाचे असते, जे विमानांसाठी अयोग्य आहे। मग विमानात नेमके कोणते इंधन वापरतात? आपल्या दुचाकी किंवा 4 चाकीमध्ये एकदम भारी पेट्रोल आपण भरतो, त्यामुळे विमानाचे इंधन अगदी भारीच असेल असे आपल्याला वाटते। आपली देखील तीच समजूत असते, पण नंतर समजते की विमानाचे इंधन हे चक्क केरोसिन म्हणजेच रॉकेल असते। तेव्हा आपणास खूप आश्चर्य वाटते। दुकानात मिळणारे रॉकेल हे विमानाच्या इंजिनमध्ये जळणाऱ्या रॉकेल सारखेच असते का? ते आपण पाहूया। विमानात रॉकेलवर आधारित इंधन वापरतात। या इंधनाला जेट 1 असे म्हणतात। जेट इंधन हे केरोसिनचाच एक प्रकार आहे। मुळात ते केरोसिनच असते, जे अत्यंत शुद्ध केलेले असते आणि त्यातील पाण्याचा अंश काढण्यासाठी त्यावर काही प्रक्रिया केली जाते। हे एक रंगहीन आणि ज्वलनशील द्रव्य असते। त्यास पांढरे पेट्रोल असे देखील म्हणतात। त्यास एव्हिएशन टर्बाइन फ्युएल असे तांत्रिक नाव आहे। थंड हवामानात किंवा गरम हवामानात विमानातील इंधन इंजिनाला सतत शक्ती पुरवत राहते। ते उष्णतेमुळे उडून जात नाही किंवा थंडीमुळे गोठतही नाही। मुख्यतः टर्बाइन असलेल्या इंजिनांना हे वापरतात, म्हणजे आजची सगळी मोठी कमर्शियल विमाने हेच इंधन वापरतात। यात 3 उपप्रकार आहेत। जेट A1 हे जगभरातील नागरी विमान वाहतुकीत सर्वात सामान्यपणे वापरले जाते। दुसरा प्रकार आहे जेट A, हे प्रामुख्याने अमेरिकेमध्ये वापरले जाते। याचा गोठण बिंदू -40 डिग्री इतका असतो। तिसरा प्रकार आहे जेट B, हे इंधन पेट्रोल आणि केरोसिनचे मिश्रण असते। हे अत्यंत कमी तापमानात, उदाहरणार्थ अलास्का किंवा कॅनडा येथे वापरले जाते। यांचा गोठण बिंदू हा -60 डिग्री असतो। यामुळे अति थंड प्रदेशात या प्रकारचे इंधन उत्तम ठरते। आता किमतीविषयी जाणून घेऊयात। पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीपेक्षा आकाशात उडणाऱ्या विमानात वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे दर कमी आहेत असे सांगितले तर आपला विश्वास बसणार नाही। रोजच्या कामासाठी विमान वापरावे का असा विचारही अनेकांच्या मनात येईल, पण हे खरे आहे। विमानाच्या जेट इंधनाची किंमत खूप कमी असते, कारण देशातील पेट्रोलियम उत्पादनांवरील कर वगळता त्यांना शुद्ध करण्याचा खर्चही ग्राहकांकडून आकारला जातो। शुद्धीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये जेट इंधन बनवण्याचा खर्च कमी होतो। जेट फ्युएल हे लिटरमध्ये नाही तर किलोलीटरमध्ये मोजले जाते। मुंबईमध्ये आजची जेट इंधनाची किंमत प्रति किलोलीटर 85,474 रुपये आहे। अशा प्रकारे प्रति लिटरला किंमत ही 85 रुपये इतकीच आहे। देशभरात पेट्रोल यापेक्षा कितीतरी महाग विकले जाते। यावरून आपणास हे समजते की जेट इंजिन हे मुळात एक प्रकारचे केरोसिनच असते। इंजिनचे आयुष्य वाढवण्यासाठी त्यात अनेक प्रकारची रसायने मिसळलेली असतात। खरं तर आधुनिक जेट इंधनात काही पदार्थ वगळता रॉकेल आणि जेट इंधन जवळपास प्रत्येक बाबतीत सारखेच आहेत। ज्वलन बिंदू जास्त असल्याने सहसा विमानात इंधनाचा स्फोट होत नाही, परंतु विमान उतरवताना लँडिंग गिअरची चाके बाहेर आली नसतील तर विमान घासल्याने ठिणग्या उडतात। त्यामुळे जास्त इंधन असेल तर मात्र धोका असतो। तुम्हाला रॉकेल बद्दलची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।